मोहिनी, अय मोहिनी, उठ ना. उठ ना, किती झोपतं, उठ बरं. राजेशजी लवकर सुटले हो तुम्ही तर आज. काऊन उठले एवढा लवकर? हो राजेशजी बसल्या बसल्या डोळे लावून राहिले काय? उठ ना. आताच तर झोपली होती ना, आताच्या आता उभी झाली. एवढं कोणतं अर्जंट काम आठवलं तुले? तर तडकनच उठली ना, चालली खाली. हो राजेशजी तुम्हाला माहिती आहे रात्री गोष्ट सांगायची बोलून गेली मी तुम्हाला. अहो मामाजीची तब्येत नाही ना चांगली. मामाजीले दवाखान्यात भरती करायला लागते म्हणते आज. मामाजीचं ऑपरेशन करायला लागते म्हणते. ते कोणतं ऑपरेशन म्हटलं बाबा? भाऊजीनं मला तर समजतही नाही ते. तर 5 लाख रुपये जमा करायला लागते म्हणते दवाखान्यात. का आजच्या आज निदान 2-2.5 लाख रुपये तरी करायला लागते म्हणते जमा. राजेशजी तुमच्याजवळ तर आहे हो पैसे देऊन द्या ना. हा मामाजीच्या जीवनाचा प्रश्न आहे ना. मी काय देऊ? मी एकटाच आहे का घरात? एकटाच पोरगा आहे का मी लाडाचं? मला सगळं काय बाबाने एकट्याने देऊन दिलं काय? बाकीच्या दिलं काय? हा, त्याला सुमितले एवढं मोठं दिलं, त्याला नाही मागून राहिले पैसे. छाया आहे, तिला घर देतो म्हणजे तिला नाही मागून राहिले पैसे. अन काय म्हणते, तर दादा तर देऊन राहिला, दादाला दिलं नाही तर. आणि मला फक्त मला एकट्यानेच मागून राहिले. एवढं दिलं का नाही दिलं तर? राजेशजी तुम्हाला दिलं म्हणून थोडी मागून राहिली काही. त्याच्याजवळ आहे नाही म्हणून मागून राहिले. त्याच्याजवळच जर असतं सगळं, त्यानं तर आता एखादा एकर वावर विकलं असतं तरी इलाज केला असता. तुम्हाला काय मागितले असते? जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा मामाजीने तुम्हाला वेळेवेळेवर पैसे दिले म्हटलं. आणि आता तुम्ही मामाजीवर वेळ आली ते 1 रुपया द्यायला तयार नाही झाले. वा तू 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 तुला कोण लागून राहिली एवढी? हा, तू ही गोष्ट सांग मला. तुला कोण लागून राहिली? हा, ते बाबा होय काय? मै बाबा होय ना, पाच बसन मी. राजेशजी जरुरी थोडी आहे की मी बाबाच आहे म्हणून. हा सासरे म्हणजे तर बाबाच असते ना. मग एवढ्या दिवसाची मी पाहून राहिली त्याइले. मामाजी सारखे सासरे भेटून नाही शकत म्हटलं. आणि तुम्ही काय म्हणता तर मला सांगून राहिले? तुमचे बाबा असून तुम्ही काय करून राहिले मग? हा दुसऱ्याला कर्तव्य करू देत नाही, स्वतःही करत नाही. काय झालं दिले तर तुमच्याकडे पैसे नाही आहे काय? तुमच्यावर अशी वेळ आली म्हणजे ना राजेशजी, मग सांगा तुम्ही कोण धावते तुमच्या मदतीला तर. मला काही गरज नाही आहे कोणाच्या मदतीची. बरोबर मी स्वतःच करून ठेवतो म्हटलं स्वतःसाठी सगळं. हा, मला माहिती अशी वेळ येणारच आहे म्हणून माणसाच्या माग कधी ना कधी येतच असते. पण पैसा लय जरुरी आहे म्हटलं. पैसा जमा करून ठेवायला लागते. तो पैसा सुमित 1 रुपया दिला त्यानं. 5,000 रुपये मागितले म्हणते आईनं. दिले का आईले त्यानं 5,000? 5,000 तर सोड, 1,000 नाही दिले म्हटलं. आणि माझ्याच मागं कोण लागले राहता तुम्ही? पैसे दे. घर खर्चाले मीच पैसे देत आलो म्हटलं. कोण दिले आजपर्यंत घर खर्चाले पैसे? तरी बेमानच आहे तुम्ही लोक. देतो तरी देत नाही त्याच्यापेक्षा आता देतच नाही. अहो राजेशजी आता तर माझ्यासाठी तुम्ही मागूनच नाही राहिली आहे. मामाजीसाठीची गोष्ट होई. आणि आता बहिण मागितली. आता बहिले सगळ्यात जास्त तुमच्यावरच भरोसा आहे. मैं राजेश करते. हा तुम्ही आता असा विश्वास रद्द करता काय त्याचा? पहा राजेशजी तुम्ही जर देत नसाल ना, मी ते प्रॉपर्टीचे कागद नेऊन देतो मामाजीजवळ. ते सांगतो हे तुमचे कागद आहे, हे तुम्ही तुमची शेती घ्या, मला काही पाहिजे नाही म्हणून. काय करू मग? मी तुमच्या पगारावर खुश आहे म्हटलं. तेवढ्याच पगारात भागते आपलं. जरुरी नाही आपल्याला. हा तुम्हाला तुमच्या बाबाची काळजी नाही आहे तर मग त्याचं घेऊन काही अर्थ आहे काय? घेऊ नका त्याचं, देऊन द्या त्याला वापस. तू काय जास्तीची शांतपणा करून राहिली आमच्या घरात? हा, आम्ही आमचं पाच बसू. तुला काही देणं घेणं आहे त्याच्यात एवढं? तू जास्तीची शापण मारू नको इथं. सांगून देतो मोहिनी तुला मी. हा, मी करतो बरोबर. दादा आहे ना, दादा जोडले पैसा देऊ दे त्याला देऊ दे ना. त्याच्याजवळचा पैसा किती कमी झाला ना तर कमी नाही होत. लय पगार आहे त्याला. हा, आणि मी कोणी भेटते म्हटलं. मला काय भेटते? मला कोणी देऊन राहिलं? मला मोजका पगार आहे, तेवढाच मला भागवायला लागते. त्याच्यातलं मला शिल्लक पाडायला लागते. उद्या जर माझ्या वेळ आली तर मला कोण देईन? आता मी 5 लाख रुपये देऊन देऊ तिथं. आणि मग काय करू? हातात कटोरा घेऊन फिरू काय मग सगळे इकडे? अहो राजेशजी तुम्ही जर त्याची मदत कराल तर ती तुमची मदत कराल ना. तुमचे वडीलच आहे ना शेवटी. आतापर्यंत होती आशा ते आपल्याला मदत करू शकते म्हणून. आता कायच्या भरोशावर करून मदत? काय आहे आता त्याच्याजवळ? आता काही नाही करत ते. आता बस आपल्यालाच त्याला खाऊ घालायला लागते. मी तर म्हणतो मोहिनी एक काम कर, आपण काय करू, एखादा फ्लॅट पाहू आपल्यासाठी दोघांसाठी. आणि दोघं जण चाललं जाऊ तिकडे. काय म्हणणं आहे तुझ्या सांग? दोघांचंच करणं आहे, दोघांचंच खाणं आहे. विचार कर ह्या गोष्टीवर. नाही बा राजेशजी मला नाही पटून राहिलं हे. हे अशा कंडिशन मध्ये अशा वेळेस का ज्या वेळेस मामाजीला आपली गरज आहे तर आपण पळ काढून घेऊ नाही, पाय काढून घेऊ त्याच्यातून. आणि जेव्हा त्याला चांगली होईल त्याची तब्येत, त्याला किती आठवण येईल. हा का पाय म्हणून माझ्या अशा वेळेस स्वतःचे लेकरही सोडून गेले म्हणून. बाकीच्याचं दुःख नाही होत एवढं, पण लेकराचं किती दुःख होते लेकरानं असं केलं म्हणजे. राजेशजी आता आपल्यालाही पोरग होईल, पोरग म्हणा पोरगी म्हणा. आपल्या जर अपत्यानं आपल्यासोबत असं केलं तर तुम्हाला दुःख होईल का आनंद होईल? मोहिनी त्याच्यासाठीच मी जमा करून राहिलो आहे. तू माझी गोष्ट समजून घे. काऊन नाही समजून राहिली तू? हा, काऊन नाही समजून राहिली? आता आम्ही 3 भाऊ आहे, 1 बहीण आहे ना. मग माझ्या एकट्यावरच थोडी आहे काही. हा, दादा आहे ना, दादाजवळ देते ना, दादा देते ना पैसे. लय पैसे त्याच्याजवळ. तू काय टेन्शन घेतो ह्या गोष्टीचं? अहो पण आपण घेतलं तर आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना त्या गोष्टीची. नाही वाटायला पाहिजे काय? तुम्ही सांगा. मामाजीला 1 महिन्यापासून त्रास होऊन राहिला तर मामाजीने हा निर्णय घेतला तर उद्या चालून पोरापोरीत झगडे भांडणं झाले नाही पाहिजे म्हणून बा मी त्याला वाटण्या करून देतो सारख्या इच्छाच्या. पण त्याने सारखे केलं काय? आता बाईसाठी ठेवलं काही ना काही. ते सुमीच्या इच्छेत दिलं आता बाई. मग पण आपल्याला दिलं ना. आणि भाऊजीला काय दिलं ते कोण आहेत? तसं पाहिलं ना तर त्याच्यावर तर काही हेच नाही राहिली मामाजीची. विस्तच नाही आहे काही, आपल्यावरच आहे दोघावर. तरी तर ते भाऊजीच करून राहिले ना. तुम्ही तर साधं दवाखान्यात घेऊनही नाही गेले त्याला. मला अर्जंट मीटिंगला जाणं होतं. मग मीटिंग सोडू आणि इथं काय? आणि माझी ड्युटी गेली म्हणजे ती रिकामी ना मी रिकामं. मग मी काय करू? माझ्याकडून दुसरं काम होत नाही म्हणून तुम्ही ड्युटी करतो ना. बरं जाऊ द्या बा. आता तुमच्यासमोर किती काही बोललं तर तुम्हाला काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीचा, नाही काय? एवढं समजून सांगून राहिली तरी तुम्ही समजायला काही खाली आहे नाही. मग आता काय
काहीच नको बोलू मला, मी चाललो आता बाहेर. ठीक आहे तुम्ही जा बाहेर, मी मामाजीला कागद देऊन देतो. काय जास्त शांतपणा करजो नको तू, तुला मी सांगून देतो आता. काय आता मी ते लॉकरमध्ये ठेवून येतो उद्या, नाही तर तू काही सांगता नाही, ते भरोसा नाही आहे म्हटलं. एखाद्या दिवशी देऊन देशील मामाजीले. काय करू मग, काय करू? मला असं फुकट फाकटचं पाहिजे नाही का ज्याचं श्रेय फक्त आपण घेऊन राहिलो. हा त्यानं म्हटलं एवढं मोठं केलं, एवढं आज ते दुखात आहे, आपण त्याला साथ नाही देऊन शकून राहिलो आणि मग फक्त द्यायचं काही इस्टेटच खाता काय? त्याच्यापेक्षा आपली जशी आहे ना तशी अर्धीच खाऊन अर्ध्या शिशात राहू म्हटलं आपण सुखात. जास्त महान नको बनवू, महान बनायचा प्रयत्न करू नको. काही नाही होणार आहे ते महान बनल्यानं. सगळं तुला मूर्खातच काढणार आहे म्हटलं एक दिवस, हे ध्यानात ठेवजो. काढू द्या, असे मूर्ख म्हटलं तरी चालते मला लोकांना, पण मी भलाई करूनच हे करण, लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ दे, मला डोकं नको खाऊ इथं. खरंच आहे, पण पैसा पैसा सगळ्याला मार्गी लावून टाकते. पण हा म्हणून म्हणते का नाही, जाऊ द्या आता, मला तर म्हणता येत नाही काय म्हणा लागते तर. कोण मग काय झालं, गमून नाही राहिलं का तुम्हाला आज घरात? नाही ना सरला, गमूनच नाही राहिलं, खरोखर नाही गमून राहिलं. त्या ओळखलं पण नाही मनातलं काही असो. मला आता ते कसं रोज वावरात जायची सवय पडली आहे ना, आता घरी काही गमून राहिलं नाही. आणि मी काय म्हणतो, विनोद कुठे गेला? कुठं गेला हे तर मला माहित नाही बाबा, पण त्यानं कनी पैसे आणले एवढे मोठे बॅगभर. आणि काय म्हणते तो आता, ते फाईल होती कनी तुमची दवाखान्याची, ते घेऊन बाहेर गेला. हिच्याजवळ पैसे देऊन दिले आपल्या वैशालीजवळ, आणि काही पैसे घेऊन मला वाटते काय मी दवाखान्यात गेला काय तर सांगितलं गिंगतलं नाही गड्या त्यानं. मार बिन काय नाही गेला तो, झालं नव्हतं पाहिजे त्याला दवाखान्यात. काऊन काऊन नाही झालं पाहिजे होतं? हा आता इलाज करणं जरुरी नाही काय? आता त्याला तर तब्येतीची काळजी आहे ना तुमच्या, म्हणूनच गेला ना तो. ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही. आताही तुम्हाला तुमच्या निर्णयावर भरोसाच होऊन राहिला आहे ना? असं वाटतं तुम्हाला का मी बरोबरच केलं म्हणून जे केलं ते? हो, काय नाही तर काय चुकीचं आहे मग आता याच्यात? सगळं बरोबर तर आहे, सगळेले देऊन दिलं आपापलं. जा तिकडे भांडणं झगडे काय ठेवा लागते मायबापाच्या मागं, आणि गेल्यावर फालतू त्याच्या मागं लावून ठेवणं नाही. त्या भांडणं जगण्यासाठी आपलंच नुकसान करून घेतलं आपण, आपल्याच पायावर दगड मारून घेतला. कायचा दगड मारून घेतला आपण? पाहून आपल्याला खाप्याला भेटून नाही राहिलं. आता राहिलं हे घर, आता पोरीले पाहिजे म्हणते नाही छायाले, आता छायाले देतो नाही घर करून. आवाज द्या बरं तिथे छायाले. बस करा ना बापा, आता बस करा ना. एवढं घर राहिलं येऊन जाऊन आता आपल्या जवळ. हा हे घर जर गेलं ना, तुम्ही सांगा आता हे पोरीवरच हे नाही तर पोरगीच काय करते ना, काही नाही. आतापर्यंत वाटे मला का पोरीलेच माया असते म्हणून, पण पोरीनं दाखवून दिली तिची माया. नाही किती मन भरून आहे म्हणून तिच्याजवळ माया. तर आता माझा विचार असा चालू आहे का आता हे घर गिर काही करून देऊ नका तिला, बोंबलू द्या. पाहिलं नाही का तिच्या सासूनं काय सांगितलं तर? हा हे इले आहे पैशाचा नाद, घरगिर इकून टाकन, अन काय म्हणते ते जुवा होय का काय होय तर खेळन ते, आणि दिन सारे पैसे घालून, आणि मग काय करत, मग हिंडन काय दारोदारी इकडे तिकडे. नाही असं काय नाही करून ते, तिथे राहायला घर नाही लागून काय, आणि आपण नाही राहीन काय याच्यात? नाही बापा, काही सांगता येत नाही. आपलं आहे तर आपल्या नावावरच राहू द्या तुम्ही. लागन तर द्यायचं असेल ना तर विनोदच्या नावानं, नाही तर वैशालीच्या नावानं करून द्या बापा, करायचं असेल तर. हा मला हे समजलं आता का कोण परकन कोण हे आपल्यासाठी करते म्हणून आता लक्षात आलं. तुम्हाला सांगतो मी आता, त्या छायाच्या नावानं बिलकुलही करू नका. टाईम पडल्याशी एक वेळेस मोहिनीच्या नावावर करून द्या, पण त्याच्या नावानं नका करून देऊ छायाच्या. एवढाच विश्वास आहे का तुमच्या पोरीवर तुमचा? झाला डगबगला का विश्वास तिच्यावरचा? हा काय डगमगन नाही व विश्वास. हा तिला एक म्हटलं त्या दिवशी फक्त जाऊ बाई दवाखान्यात बाबासोबत, एखादी पोरगी राहिली असती तडकन धावत आली असती. हा सुना तरी तडतड करून राहिल्या होत्या जासाठी, पण पोरीनं नाही म्हटलं. हा अशा पोरी काय कामाच्या बापा, अशा पोरी. लोक म्हणते पोरगी पाहिजे, हा कोणी म्हणते पोरग पाहिजे. कायसाठी पाहिजे बाबा? फक्त वंशाचा दिवा चालले, नाही तर काय कामाची गोष्ट आहे? तुमच्याजवळ आहे तर तुमची लाल आहे, नाही तर मग तुमचे हाल आहे. अशासारखी गत झाली आपली. बाबा तसं तर असतेच मग, पैसा होय ना तो. पैसा आपला रंग दाखवून देते म्हटलं कसं आहे तो. हा सरला आलं काय ध्यानात आलं काय? आज माझ्याजवळ पैसे नाही आहे, एकही पोरग म्हटलं आता राजेश गेला इथून, सुमित गेला इथून, विचारलं नाही म्हटलं बाबा चहा पिले काय, बाबा कशी आहे तब्येत, विचारलं काय? रोज पोरं तोंडाजवळ येऊन बोलणारे पोरं आज बोलले नाही म्हटलं. तसंच असते ते. काय करता मग आता? म्हणून तर म्हणून तुम्हाला करून नका देऊ. स्वतःच्याच मनानं हुशारी केली, निर्णय घेतला. आता भुगता बसा तुम्ही, भुगतान मला भुगतान लावा आता. हा मग आता काय करतात, जे असं आपल्या नशिबात ते तर भुगताच का करले त्याले, त्याच्याच होतं त्याला भेटलं असं समज आता, आणि बस भुगता आता जे आहे ते आपल्या नशिबात. तू या असेल ते तू भुगत, माया असेल ते मी भुगततो. जे भेटलं आपल्याला 2 टाइमले खाले, पोटाले अन्न तेवढं खायचं आणि राहायचं आपलं पडलं. आता त्याच्याशिवाय पर्यायच काय आहे आपल्याजवळ? द्या पोरीला आवाज द्या. छाया आई कायला आवाज देऊन राहिली? त्याला झोपून देऊन राहिली ना मी. जरा जोरानं कल्ला करता लेकरू उठते का? काही समजत नाही का तुला तेवढे? नाही व मला असं वाटलं का तू रिकामीच असन. हा तुला असं वाटते तू रिकामी आहे तर सारी रिकामीच आहे घरात, नाही बापा? अशी कोण म्हणून राहिली मी रिकामी आहे? रोज अशीच तर आहे तुम्ही, कोणते कामं करतो नाही तर. आई रोजच्यात नाचच्यात फरक आहे म्हटलं, आलं का तुझ्या लक्षात घेत जाय आता जराशी. हा आता काही नाही तुझ्या जवळ, सेठानी नाही तू कुठची. 2 कामं करत जाय जराशी. आता मोलकरणीसारखी गत झाली म्हटलं तू. 2 कामं करत जाय तवा राहत जाय. छाया हे काही आपल्या आईसोबत बोलायचा तरीका झाला का बेटा? बाबा तुम्ही तर काही बोलूच नका. साराचं सारा आपल्या पोट्टेबद्दलला लुटून
आणि पोरीला ठेवलं कोडलं तसंच. आणि सासू सासरे आले त्याच्या समोर अजून पोरीची जराशी बाजूने घेणं झाली तुमच्याकडून. हा तुम्हाला सांगून राहिली का ते मला मारते, तरी काय म्हणते तर तुम्ही सांगून राहिले. नाही नाही मारलं नसन. हा ते सांगून राहिले त्याच्यावर चालले, त्याच्या सांगे वांगेवर तुम्ही. म्हणजे पोरीवर तुम्हाला भरोसा नाही आहे. त्यानं मारलं असं तेव्हाच मी मारलं म्हणून राहिली ना, का माझ्या मनानच म्हणून राहिली, का मी स्वतःला मारून घेतलं. अहो तर त्या बाबानं तुला हे घर नावानं करून द्यासाठी बोलावलं होतं. नुकसानच केलं मी आता माझ्या हातानं. एवढं बोलून घेतलं येईल आताही करून देईन का माझ्या नावानं. हा बाबा बोला ना, मग काय म्हणून राहिली होती तुम्ही. ते त्याला झोपून राहिली होती का मी म्हणून म्हटलं असं. आलं बेटा लक्षात आलं. मी म्हणत होतो घर पाहिजे म्हणून तुम्ही तर नावानं करून देतो म्हटलं. हा बाबा करून द्या ना, मी तर म्हणून राहिली करून द्या म्हणून. आता त्यानं मला सोड चिठ्ठी वाटतो म्हटलं, मग मी कुठं राहीन मग. हा त्याच्यात पोरगं आणून दिलं माझ्या भरोशावर. आता आलं कधी मला काय म्हणते राहीन आलं, काम करणं आलं, खाणं आलं. आता नाही नाही राहिले हे घर देतो तुमच्या नावानं करून. मग नाही तर काय बाबा, पाहिजे नाही का एवढं घर नाही पाहिजे का मला. बाबा ते आपलं दुसरं प्लॉट आहे ना, ती द्या माझ्या नावानं करून. मी ते विकून टाकतो, कारण मला तर आता राहिले इथं राहील तर काही खा प्यायला तर लागन ना. नाही ते प्लॅट नाही देत. हे प्लॅट मी देतील पैसा दिले. बापा सुनीले द्या तुम्ही. हा सुनीले द्या तो प्लॉट म्हणूनच ठेवला बाबा तुम्ही. हा आणि इकून काय म्हणता, काय म्हणते आई का आई तू तर म्हणतं पाय बरं विनोदले काही दिलं काय, विनोदले काही दिलं काय. ना म्हटलं ना काही दिल्याशिवाय राहतं काय म्हणून. हा असं तो प्लॉट ठेवला नाही. तो प्लॉट काही स्वस्त आहे का बाबा, किती महागाचा प्लॉट आहे तो. तो कितीचाही असो, तो 10 करोडाचा असो का तिकडे 10 रुपयाचा असो, तो त्या सोनबाईला देऊन द्या तुम्ही. कारण तो करून राहिला किती झालं तरी. आता एवढा मोठा पैसा लावून राहिला तो, ऑपरेशन आले, मग त्याचा पैसा जास्त लागून जाते म्हटलं. आता आम्ही आहे तोपर्यंत मग त्याच्याशिवाय कोण करणार. सगळे हात झटकून घेतले, मग आमचं करून कोण आता. बाबा आता करून कोण म्हणजे सांगा बरं तुम्ही. मी करतो ना, मी करतो तुमचं. आता हे तुम्ही माझ्या घर नावानं करून दिलं का इथंच राहा तुम्ही मस्त. इथंच राहा, इथंच करा, इथंच खा. हो घरात राहू पण काय खाऊ, हे भीती खाऊ काय कुडू आम्ही आता. हा इथं राहिल्यावर आतापर्यंत ते बाबा शेतीवाडी करे तर कसे पैसा ये, धान्य ये. आता काय येईन इथं, काय येईन म्हणजे बाबाजवळ पैसा नाही आहे काय. बाबा पैसे नाही का तुमच्याजवळ आता काहीच. नाही बेटा काहीच पैसे नाही माझ्याजवळ आता. आता खाली झालो मी, कंगाल झालो पुरा, काही नाही माझ्याजवळ आता. सारं दिलं तुमच्यात वाटून, आता काय होतं काय नाही ते. आई तुझ्याजवळ तर सोनं आहे व. हा सोन्याचं काय केलं, मला तुझ्या बांगड्या देऊन देतो सोन्याच्या. नाही तर मग बस सारा सोनाईलाच देशील. हो बांगड्या घे, अजून मग इथे एकदा नाही का नाही ते घेऊन घे. कारण आता मी मेली कनी घेऊन घेते. आता मेल्यावर घेऊनच घ्यायला लागते माणसाचं, नाही घेऊन घेते आताच. सोनाईला गिफ्ट भेटून जाईल तर मग फालतू तू घेऊन घे. मी तशी सिंटू ना लंकेची पार्वती होऊन. पाहिलं बाबा अशी बोलते आई. आणि मग तुम्ही म्हणता काय पोरगी बोलते, पोरीचं बोलणं दिसून पडते, मायचं दिसते काय. बापा तू मागून राहिली आताच मला सगळं. आता माझ्यासाठी तर काही ना काही ठेवा लागेल ना मला. माझ्यासाठी तर काही नाही दिलं त्या बाबानं, पैसा नाही दिला, आदला नाही दिला, काहीच नाही दिलं. मग मला तर काही ना काही ठेवणं आलं म्हणून ठेवलं आहे ते सोनं नाणं. कधी ना कधी कामात पडन बाळी अडचणले. लय हुशार आहे बाई तू तशी, माहीतच आहे मला म्हणा हुशार आहे म्हणून. माय बाई तू शेवटी माही. हां बरं ठीक आहे तुम्ही राहायचा इथं. मी काय म्हणते तर फक्त मला हे घर नावानं करून देऊन द्या तुम्ही. एक वेळा तुम्ही माझ्या नावानं घर तर करा, मग सांगतो तुम्हाला. नाही पुरेच्या पुरेले घरातून हाकलून दिलं ना तर नावाची छाया नाही म्हटलं मी. आई पोरगी कशी करते. हा घर देऊन द्या म्हणते मला घर. हिने आज घर दिलं का उद्या हे सगळे घरातून हाकलते म्हटलं. एकाली नाही राहू देत घरात. कशी लोबिली अवलाद निघाली काय माहित बापा. मामाजी हे घ्या तुम्ही. काय बेटा हे कायसाठी आणून दिलं माझ्याजवळ. मामाजी हे तुमचे, तुम्ही जे दिले होते कागद, ते कागद मी तुम्हाला वापस करायला आली आता. काऊन बेटा हे तर तुमचा अधिकार आहे ना. तुम्हाला दिलं मी, हे तुमचा हक्क आहे, तो तुमचा हिस्सा आहे. तो तुम्हाला दिला, तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे. तुम्ही कोण मला वापस आणून दिला. मामाजी आम्हाला तुमची जरूरत आहे या कागदाची नाही. ह्या कागद तुमच्याच जवळ ठेवा आणि प्रॉपर्टी तुमच्याच जवळ ठेवा. ह्या प्रॉपर्टीने आपल्या घराचे सगळे तुकडे तुकडे होऊन राहिले मामाजी. काही कामाची गोष्ट नाही आहे. ज्या प्रॉपर्टी पासून घरात भांडणं लागत असेल तर काय कामाची अशी प्रॉपर्टी. त्याच्यापेक्षा नसली ते पुरते. आपण सगळे प्रेमाने राहत होतो ना, तेच आपली खरी प्रॉपर्टी होती मामाजी. काहीच कामाची गोष्ट नाही आहे. मला तर राग येऊन राहिला आता या गोष्टीचा. तर मी कोणत्या नक्षत्रात तुम्हाला असं म्हटलं होतं की मामाजी मला हिस्सा द्या, पण आता नाही म्हटलं होतं मामाजी. तुम्ही हे स्वतःहूनच दिलं, पण आज मला याचा इतका अफसोस होऊन राहिला तर कायलेच घेतलं मी हे घ्या मामाजी तुम्ही. नाही पाहिजे मला. आणि राजेश काय म्हणून मग याच्यावर. त्यानं म्हटलं काय देऊन दे म्हणून का बस तुमच्याच मनानं. ते काय म्हणते मामाजी, ते काय म्हणते. आता तुमचं पोरगं असून आता मी काय बोलू. हा बोलू तरी काय, काय खरं सांगू तुम्हाला का खोटं सांगू. आता तुमचं पोरगं म्हणते देऊ नको, हा विकून टाकू आपण, तिकडे चाललं जाऊ म्हणते राहिले. पण माझं मन नाही म्हणून राहिलं मामाजी. हे त्याच्या लपून आणलं आहे मी. ते म्हणे मी उद्या लॉकर मध्ये जमा करतो म्हणे आले, म्हणून मी आजच तुमच्याजवळ घेऊन आली. पण बाई तो तुम्हाला बोलन ना आता सुनबाई. मामाजी त्यानं मला आता बोलू द्या का मारू द्या का घरातून हाकलून देऊ द्या, तरी म्हटलं मी हे अन्यायाचं काम होऊ देत नाही. तुमच्यावर अन्याय होऊ देत नाही मी, घरावर कोणावरच होऊ देत नाही. हा हे कागद तुम्ही वापस घ्या. नाही पाहिजे मला, नाही पाहिजे. ठरलं पाहिलं का सुनबाई. हा तुम्ही म्हणताय का नाही माझ्या सुना चांगल्या नाही आहे, पोरच चांगली आहे. पाहिलं का सुन. पोरग नाही म्हणून राहिलं, पण सुनीनं आजपर्यंत कोणातरी सुनीनं प्रॉपर्टीचे कागद वापस आणून दिले काय सांग ना. आहे ना मग मी सुन लाखात आहे. हा माझ्या सुना लाखात एकच आहे म्हटलं. अशा सुना कधी भेटणं नशिबाचा प्रश्न आहे म्हटलं.
अन कधी भेटणंही शक्य नाही आहे. हा हा आहे ना बाई सुनबाई, खरंच आहे, मोहिनी इज द बेस्टच आहे. मामाजी खरंच आहे, मोहिनी इज द बेस्ट. तुम्ही म्हटलं आज नाही काय, घ्या मग मामाजी. तेवढंच म्हटलं ना तुम्ही, मला लय खुशी भेटली. हे तुमचे तुम्ही वापस घेऊन घ्या, मला नाही पाहिजे. बरं, ते तुमच्या सासूबाईजवळ जमा करून द्या. अन ठीक आहे. मोहिनी, कोणत्या जन्माचं पुण्य केलं होतं मी का तू अशी चांगली सून मला भेटली? आतापर्यंत अशी वागे तर असं वाटलं मला का चांगली नाही आहे मोहिनी. पण आज म्हटलं त्या दाखवून दिलं का खरंच सून आहे. असते सुना चांगल्याही असते. हा, नाही तर सासू सुनीचं नातं असं बिघडलं नसतं ना. जाऊ द्या ना आत्याबाई, लोकांच्या सोबत, आपल्या सोबत. हा, आपण आपल्या घरात कसं वागायला लागते हे आपण पाहू. त्याच्या घरात कसं वागायचं आहे ते लोक पाहिजे नाही काय. जोपर्यंत मी हे घरात तोपर्यंत तर अलग होऊ देत नाही आत्याबाई कोणाले. तुम्ही काय टेन्शन घेता? हे घ्या तुमचे कागद, हे तुमची अमानत तुम्हाला सोपून देतो आता. आत्याबाई, भाऊजी कुठे गेले? काय माहित केला कुठे गेलात होतं. तो काय म्हणते तर पैसे घेऊन गेला बाई. मला वाटतं दवाखान्यात गेला काय मी जमा करायला. मामाजी, तब्येतीची काळजी घ्या आता तुम्ही. आहे ना, मला सुना आहे, पोरं आहे. काय आता काळजी घ्यायला लागते मला. कळतेच लेकाच्या बरोबर, आता जे व्हायचं आहे ते होणारच आहे. मामाजी, याच्यातली शेती विकून टाका तुम्ही काही. अन मस्त इलाज करा स्वतःचा. आणि घरात बसा आणि मस्त राहा. टेन्शन घेऊ नका. राहिलं बाकीचं, जसे तुमचे पोरं आता खर्चाले महिना देत होते तसेच देईन. म्हणजे कसं घर खर्च तर चालतच राहते. आणि शेतीतलं थोडंसं विकलं तर तुमच्या तब्येतीचा इलाज होऊन जाते. बस निश्चिंत राहा, टेन्शन काही घेऊ नका. हे कागद आणलेच वाटते का बाहेर आहे ना? तुला म्हटलं होतं ना आणू नको म्हणून. काऊन आणले त्या कागद, काऊन दिले? बाबा तुम्ही मागितले वाटते आहे ना? का दिलं तर दिलं ना, वापसही मागून घेतलं का बाबा तुम्ही? नाही बेटा, मी काय मागू वापस? मी नाही मागितले, सुनबाईने आणून दिलं बा. राजेशजी, मामाजीला काय म्हणता तुम्ही काही? मी स्वतःच आणून दिले. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी मामाजीला नेऊन देतो म्हटलं, म्हणून आणून दिले. तुला काय करत होती इथं आणून द्यायची? तुझ्या घरचं होतं काही हे? त्या बाबांनी दिलं होतं काय? त्या वापस नेऊन दिलं? हा, त्या बाबा जेव्हा देईन तेव्हा सांगजो. माझे बाबा काय देतील तुम्हाला? त्याला पोरगं नाही काय? त्याच्या पोराला देईन. पोरीला काय देईन? पोरीला द्यायचा काय अधिकार? आणि आम्ही काय मागणार आमच्या बाबाले? आमच्या भावाचा आम्ही काही नाही मागत. हा, याच्या आशा नका करता तुम्ही का मोहिनी मागणार म्हणून तिच्या बापाले. आणि माझ्या बाबा देतही नाही आणि आम्ही मागतही नाही बाबाले. हाय आम्हाला भाऊ. मग तुझ्या बाबाचं नाही होय तर माझ्या बाबाचं होई ना. मग त्या कोण म्हटलं वापस आणून दिलं बाबाले? त्याने मला दिलं होतं ना का तुला दिलं होतं? राजेशजी, तर माया ना तुझ्या काय आलं? तुमचं ना माझ्या सारखंच आहे ना सगळं. मग तुमचं मी वाटो हे तर काय करू शकतो. जे तुमचं आहे ते माया आहे, जे माया आहे ते तुमचं आहे. नाही नाही नाही, तू गलत फहमीत आहे म्हटलं अजूनही. हा, माय जे आहे ते तुझ्या नाही आहे म्हटलं, लक्षात ठेवतो तू. काय म्हणतो मोहिनी? असं समजू नको तू का नवरा होय म्हणून नवऱ्याच्या हर वस्तूवर आपला अधिकारच असते. काही जरुरी नाही आहे. हा, आणि तुला कोणा अधिकाराने ते आणून दिलं? काऊन दिलं बा आणून? चाल तू खोलीत चाल. काऊन काय करता तुम्ही? मारता का मला खोलीत नेऊन? हा, तुम्हाला काय बोलायचं आहे ना इथं बोला म्हटलं. आणि एवढा रॉक दाखवू नका राजेशजी. जयनं तुम्हाला दिलं ना त्याने तुम्हाला जन्मही दिला म्हटलं. आई वडील आहे तुमचे, तुम्ही काय करून राहिले होते त्याच्यासाठी? अरे बेटा, भांडू नका रे राजेश, भांडू नको बेटा, बोलू नको तिला काही. बाबा तुम्ही काही बोलू नका. तुम्हीच तर खरी आग लावून ठेवली. हा, तब्येतीचं नाटक करून राहिले आणि काय म्हणते तर फालतू येईल भडकून ठेवून दिलं घरात. हे माय मागा लागली, पैसे द्या मामाजीसाठी, पैसे द्या मामाजीसाठी. तुम्ही काय माझ्यावर पैसे जमा केले आहे का आणून? काय बोलून राहिले हो तुम्ही? हे बाबा आहे ना तुमचे. काय बोलून राहिला रे राजेश? आहे का ते डोकं ठिकाणावर आहे काय? स्वतःच्या बापाले काय बोलून राहिला? तर कालपर्यंत स्वतःच्या बापाले नजर वर तर करून ते बोलायची हे नव्हती. आणि आज काय झालं रे? दारू पिऊन आला काय तिकून? हा, चढली काय तुले का बापाले बोलायची तमीज भुलला तू आता? आई मला नको शिकवू, तू सारीच आहे मला बोलायची आहे, साऱ्याच गोष्टीची आहे. पण तिनं तुम्हाला दिला मूर्खपणासारखा कागद आणि तुम्ही कसं काय ठेवून घेतला? हा, देता तर देताना वापसही घेऊन घेता काय? मग दिलंच काय नाही, म्हणत नव्हतं तुमच्या देणं तर. त्याला सुमितले जास्त दिलं, मला कमी दिलं. हा, अन काय म्हणते त्याच्यातही आता वापस घेऊन राहिले. बापा असंही म्हणणं, मग भाऊजीला काहीच नाही दिलं ते गोष्ट कोण नाही काढत? एकाला जास्त दिलं ते गोष्ट निघते तुमची, पण भाऊजीला काहीच नाही दिलं हे गोष्ट नाही काढून राहिले तुम्ही. तू काही जास्त बोलू नको माझ्यासोबत. तू याच कारणामुळे हे सारा काय करू जर तुला आणायची माई इस्टेट होती ना, ते तुला वापस आणून द्यायची गरज काय होती? एवढंच आहे ना राजेशजी, तर स्वतः कमावा आणि त्याला म्हणा माई इस्टेट आहे, माई इस्टेट आहे. जो स्वतः कमावते ना तो म्हणू शकतेस ते माई इस्टेट आहे. मामाजीची माहिती हा, मामाजीचा अधिकार आहे त्याच्यावर, मामाजीचंच नावही आहे त्याच्यावर. समजलं? तुमच्या नावानं काय झाले 2 दिवस झाले तर तुम्ही तर बस असे करून राहिले का जसं काही तुम्ही करोडची इस्टेटच कमावून घेतली. हा, माझ्यासमोर नका करू ही तुम्ही. राजेशजी, मी चुपचाप बसणारी नाही म्हटलं, तुम्हाला कोर्टातच नेऊन खेचत आता. तू काय नेता मला कोर्टात? हा, तुझ्या हे आहे काय, तुझ्या तेवढी हिंमत आहे मला कोर्टात न्यायची? माझी हिंमत काय पाहता तुम्ही? मारा तुम्ही मला एक झापड मारून पहा फक्त तुमच्या हिंमत असेल तर. नाही नेईन तुम्हाला मी, आणि नाही 8 दिवसासाठी तुम्हाला जेलमध्ये ठेवन ना तर माझं नाव बदलून टाकता तुम्ही. हे बोलूनच जाईल नवरा होय म्हणून आपला. बाबा कशी बोलून राहिली हे? आहे का इथे जराशी बोलायची आहे? राजेश दादा बरोबर आहे तुझ्या. हा, लय तशी ती बायको कोणी लय डोक्यावर चढली आहे म्हटलं. अशीच बोलते ते. घे ना अजून चढवून दिले जरासा. तूच तर म्हणतो बापा माझ्या बायकोला काही बोलू नका म्हणून. हे पाय कशी चढवणीचं पाणी देते. चुप कर चुप कर, वाढवू नको त्याचं. हा, जराशी इजवत नेत जा. पेटू नका त्याला अजून. आग लावून अजून पेटवता. पाणी टाक त्याच्यावर आता. आई, कायले पाणी टाकू? कायसाठी टाकू पाणी? त्याला दिलं तर दिलं, त्याचं घेऊन राहिले तुम्ही. कमाल नाही का तुमची? असे माय बाप असते काय? अहो पण आम्ही घेतलंच नाही बाई. आता काय करावं, तिने आणून दिलं. राजेश दादा तिकडे चालू, तुला गोष्ट सांगतो.
कोणती आता कोणती गोष्ट सांगतो तुम्हाला? आता पाय तुम्हाला वावर शेत दिलं बा. आता मी हे घर घेतो आणि हे घर घेतल्याच्यानंतर मी आताच सांगतो, तू तुझ्या पाहून घेजो. नाही तर मग म्हणजे सांगितलं नाही त्याला काही मी बाकीच्या सांगत नाही, पण तुला सांगतो. तर तू आपल्यासाठी घरदार पाहून घेजो, काय पाहायचं आहे तर. मी याच्यात काही कोणाला राहू देणार आहे नाही. तू काही टेन्शन नको घेऊ, मी तसा इथं राहणार नाही आहे. आम्ही दोघं जण तिकडे चाललो जाईन, आमच्यासाठी एखादा घर घेऊन येईन. तू काय टेन्शन घेत त्याचं? म्हणून तर म्हणून राहिलो. या मॅट बायकोने माझ्या तिकडे कागद नेऊन दिले, मग आता कायच्या भरोशावर घेऊ मी घर? तर मागून घे ना, वापस वापस मागता येते ना. आता बाई काही झालं तरी कागद वापस देऊ नका. आता मी तुम्हाला सांगून देतो, आता देऊ नका. हे पाय भांडणं झाल्यापेक्षा घेऊन घ्या. हे काही कामाची गोष्ट नाही, भांडणं झगडे करू नका. आम्हाला तुम्ही महत्वाचे आहे, तुमचे भांडणं नाही. कमी जास्त होणं कुणाचं हे आम्हाला काही मंजूर आहे नाही. तर तुम्ही म्हटलं हे घेऊन जा, आम्हाला काही नाही पाहिजे आता याच्यातलं. नाहीतरी दिलं नाहीतरी दिलं. मोहिनी घेते कागद घ्यायचं वरचे. नाही राजेजी, मी तर घेतच नाही. अरे ते नाही ऐकत. तू तिकडे चाल, मी तुला गोष्ट सांगतो. हा, तू बायको काऊन अशी करून राहिली तर सांगतो ना तुले. बरं चल मग पाहू हे कागदायचं. आता काहीतरी कान भरते भावाचे. हा, काय भरते काय नाही. आता अजून घरात भांडणं लावते का काय करते बिचारी, तिचं तिलेच माहित. मामाजी हे काही म्हणून तरी वापस करू नका तुम्ही. हा, वापस खरंच करू नका. मला मेहनत तुम्हाला आणून दिली मामाजी, तुम्ही आता वापस नका करू यायले. मोहिनी काय करतो त्या कागदाईचं सांग बरं. हा, देऊ दे ना, घेऊन जाऊ दे त्याला. तू काय टेन्शन घेत बेटा, तुम्हाला पोरीसारखी आहे. मी तुला कधी दूरचं करणार नाही. घेऊ दे त्याला, जाऊ दे. काय त्या इस्टेटीसाठी काही एवढं हे करून अर्थ नाही आहे. पण मामाजी लय लोभिष्ट आहे हे. तुम्हाला माहित नाही, मला पहिलेच माहित आहे लय लोभी आहे तुमचं पोरगं. पण आता कसं आहे, तुमच्या नावावर होतं सगळं म्हणून काही बोलले नाही. जाऊ दे ना बेटा, जे आहे ते आहे. एवढं चांगलं आमचं घर म्हटलं, ह्या इस्टेटीच्या आहे ना वाटण्या झाल्या सगळ्या घराच्या. तुकडे तुकडे झाले घरातल्या वस्तूचे, घरातल्या लोकांचे, सगळेचे मनाचे तुकडे झाले. असं होते. म्हणून म्हणते माणसाच्या जीवनात पैसाच इम्पॉर्टंट नाही आहे. माणसाच्या जीवनात एकमेकाविषयीचं प्रेम आहे खूप जरुरी आहे. बरोबर ना बा? मोहिनी बरोबर बोलते ना? म्हणूनच तुम्ही म्हणता का मोहिनी इज द बेस्ट. आता म्हणा बरं कमेंटमध्ये सगळेजण, मोहिनी इज द बेस्ट. आणि मी काय म्हणतो, आता लक्षात ठेवा, आपलं जे चॅनल आहे, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याच्यावर खूप छान व्हिडिओ येत आहे आता, ते बघा. स्पेशली जाऊन बघा तुम्ही. सासू सुनेवर कसा अत्याचार करते ते व्हिडिओ आहे आता आपले. तर तसे व्हिडिओ पहा तुम्ही आणि आपल्याला प्रतिसाद द्या, कमेंट करा कशा आपण व्हिडिओ बनवत आहे. मोहिनी खूप मेहनत करते तुमच्यासाठी. आणि त्या चॅनलला सपोर्ट करा. त्याची लिंक भेटून जाते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तरी पण तो व्हिडिओ ओपन करा आणि ती व्हिडिओ पहा, आवर्जून पहा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला मग भेटू आता आपण उद्या.